25 मिनिटात 50 बातम्या। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे धुनकवड आणि सोरंबा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे चिंचवडमधील रस्ता देखील वाहून गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे बीड शिरूर पाथर्डी रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेलाय। त्यामुळे वाहन चालकांना तब्बल 1 तास कोंडीचा सामना करावा लागला। यावेळेस जेसीबीच्या सहाय्याने नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यात आले। बीडच्या पाटोदा तालुक्यात 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीने काही ठिकाणी शेती खरडून वाहून गेली। काही ठिकाणी शेतात पाणी साचलं। माजी मंत्री सुरेश धस यांनी नुकसानीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस झाल्याने जोंधणखेडा हे धरण 100% भरलंय। धबधबे प्रवाहित झाल्याने धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक सुरूच आहे। त्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सद्यस्थितीत हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। अमरावतीतील थुगाव पिपरी इथं पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत। शेतात पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पाण्याखाली जाऊन मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झालाय। 4ही धरणांमधील पाणी साठा 97% पोहोचलाय। राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासूनच दिल्लीत पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा पसरलाय। बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यास 12 तास लागले। यामुळे आता पालक चांगलेच आक्रमक झाले असून पालकांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली आहे। कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल दिला जाणार आहे। अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे। नागपूरच्या पोलीस चौकीत पोलीस जुगार खेळत असतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलीस स्टेशन पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। न्यूज 18 लोकमतने दाखवलेल्या बातमीनंतर व्हिडिओतील 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलैला भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। तर अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत। या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत। रिश्टर स्केलवर 4.9 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलाय। पाकिस्तान, बारामुल्ला, श्रीनगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 21 ऑगस्टला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्स लावलेत। होर्डिंग्सवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीची आज सभा होणार आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार आहेत। बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौदाना इथं पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वैतागलेत। उभ्या पिकातून वाहतूक करत शेतकऱ्यांना दमदाटी केल्याने शेतकरी संतप्त झालेत। यावेळेस मनमानी कारभार बंद न केल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता गडचिरोलीतील आलापल्ली इथं हजारो तरुणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला। त्यातील 1351 तरुणांना रोजगार मिळालाय। तर 1200 तरुण वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशी माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी काळीफीत बांधून अत्याचाराचा निषेध करण्यात आला। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम येताच उर्वरित महिलांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांमध्ये 37,000 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पंढरी या गावातील एका घरामध्ये मागील अनेक वर्षांपासून लाईटचा खांब आहे। मात्र हा खांब आता जीर्ण झालाय, त्यामुळे तो कधीही पडू शकतो। मात्र वीज वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नवी मुंबईतील दिघा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं घरातून ड्रग्ज विक्री सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकला। यात या आरोपीकडून 27 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। नवी मुंबईत 56 वर्षीय महिलेच्या घरात काम करणाऱ्या नोकरानं नकली बंदूक दाखवून मालकिणीला लुटलंय। बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून 30,000ची रक्कम आपल्या खात्यावर वळवली आहे। महिलेच्या गळ्यातील चेन घेऊन चोर पसार झालाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे।